आज गुरुपौर्णिमा आणि त्याच निमित्तानं अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतोय। गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात। पहाटे 5:30 ला मंदिरामध्ये काकड आरती पार पडली आणि पावसातही भाविकांची स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली आहे। तीच दृश्य आपण बघू शकतोय। स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविक जमल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी काकड आरती पार पडते, ती सुद्धा पार पडलेली आहे आणि स्वामींच्या दर्शनासाठी आज ही मोठी गर्दी जमलेली आहे। निमित्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि दरवर्षीप्रमाणे अक्कलकोटमध्ये जे आहेत ते भाविक जे आहेत ते मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून जे आहेत ते भाविक भक्त येत असतात आणि त्या निमित्तानं जे आहेत ते स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतोय की स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहे ती भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आणि खरं तर बघितलं गेलं तर आज स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये जे आहेत ते मोठी अशी व्यवस्था देखील करण्यात आली। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर भाविक जे आहेत ते मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। स्वामी समर्थांचा जयघोष जे आहेत ते भक्त मंडळी करत असल्याचं देखील चित्र आपल्याला दिसून येते। हजारो भाविक जे आहेत ते आज अक्कलकोट नगरीमध्ये जे आहेत ते आज सामील झालेले आहेत आणि आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहेत ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन दिवसभरात करण्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आणि गायकवाड, पुढारी न्यूज, अक्कलकोट। हे श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते। आणि यामध्ये यावर्षी असा बदल करण्यात आलेला आहे की मंदिर 24 तासापैकी 22 तास खुलं करण्यात आलेलं आहे। यामध्ये पहाटे 2 वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे, 4 वाजता काकड आरती झालेली आहे। काकड आरती झाल्यानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 10:30 वाजता परंपरेप्रमाणे नैवेद्य आरती होणार आहे। त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे।